बांधकाम कामगार चौकशी कन्स्ट्रक्शन वर्कर इन्व्हेस्टिगेशन या संदर्भात सध्या महाराष्ट्रात अनेक घडामोडी सुरू आहेत। प्रामुख्याने ही चौकशी बनावट बोगस बांधकाम कामगारांच्या नोंदणी आणि त्यांना मिळालेल्या शासकीय लाभांशी संबंधित आहे। या चौकशीची काही प्रमुख कारणे आणि मुद्दे खालीलप्रमाणे आहेत। बोगस नोंदणी। अनेक ठिकाणी जे बांधकाम कामगार नाहीत, उदा. शेतकरी, दुकानदार, व्यापारी, उद्योगधंदे करणारे अशा लोकांनी दलालांच्या मदतीने बनावट दाखले वापरून बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्याचे समोर आले आहे। यामुळे खरे गरजू कामगार योजनांच्या लाभांपासून वंचित राहत आहेत। गैरवापर। बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळणाऱ्या विविध योजनांचा, उदा. आर्थिक मदत, आरोग्य योजना, शिष्यवृत्ती गैरवापर होत असल्याचा संशय आहे। दलालांचा सहभाग। बनावट नोंदणीमध्ये आणि लाभांच्या वितरणात दलालांचा मोठा सहभाग असल्याचे उघड झाले आहे। या दलालांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई देखील सुरू आहे। प्रशासकीय ढिलाई, भ्रष्टाचार। काही ठिकाणी प्रशासकीय स्तरावरही या गैरप्रकारांना आळा घालण्यात दिरंगाई झाल्याचे किंवा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप आहेत। सीएजीचा अहवाल। भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी सीएजी केलेल्या ऑडिटमध्ये बोगस बांधकाम कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले आहे, ज्यामुळे या चौकशीला गती मिळाली आहे। सरकारची भूमिका। महाराष्ट्र शासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेतली असून कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी फसवणूक करणाऱ्या दलालांवर आणि खोट्या दाखल्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। प्रत्येक पथकाने दरमहा किमान एक तपासणी करणे बंधनकारक केले आहे। या चौकशीमुळे काय अपेक्षित आहे? बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी रद्द करणे, त्यांच्याकडून शासनाचा लाभ वसूल करणे, बनावट दाखले देणाऱ्या आणि गैरप्रकारात सामील असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करणे, यापुढे अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करणे, खऱ्या बांधकाम कामगारांना योग्य लाभ मिळावेत याची खात्री करणे। थोडक्यात, बांधकाम कामगार चौकशी ही प्रामुख्याने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांमध्ये झालेल्या गैरव्यवहार आणि बोगस कामगारांच्या नोंदणी संदर्भात सुरू आहे, ज्यामुळे खऱ्या कामगारांना न्याय मिळावा आणि शासकीय निधीचा योग्य वापर व्हावा हा उद्देश आहे।